गोगावलेंच्या मुलाचं प्रकरण आणि कोर्टानं सरकारला झापलं। दुसऱ्याच दिवशी फरार विकास गोगावले पोलिसांना शरण। कोर्टानं विकास भरत गोगावलेंना पोलीस कोठडीत पाठवलं। हो मंडळी, राज्याचे कामगार मंत्री भरत गोगावले आपल्या लेकाच्या कामामुळे अडचणीत आलेत। महाड नगर परिषदेच्या निवडणुकीदरम्यान झालेल्या राड्या प्रकरणात मंत्री भरत गोगावले यांच्या मुलासह इतर आरोपींना अटक करण्यात सरकारला अपयश आलं होतं। यावरच मुंबई उच्च न्यायालयानं तीव्र नाराजी व्यक्त केली होती। मुख्यमंत्री इतके असहाय्य आहेत की त्यांना या प्रकरणात काहीही करता येत नाही, असं निरीक्षण कोर्टाने नोंदवलं होतं। मुख्यमंत्री आणि भरत गोगावलेंकडून निर्देश घ्या, अशा सूचना कोर्टाने राज्य सरकारला दिल्या होत्या। राज्याचे मुख्यमंत्री एवढे हतबल का आहेत? ते एका मंत्र्याविरोधात काहीच बोलत नाहीयेत। तुमच्यावर दबाव असेल पण माझ्यावर नाहीये, मी माझे आदेश जारी करणार आहे। आरोपी पोलिसांना शरण येणार की नाही हे संध्याकाळी 5 वाजेपूर्वी सांगा, अन्यथा आम्ही आदेश जारी करणार, अशी थेट सूचना उच्च न्यायालयाने राज्याच्या महाधिवक्त्यांना दिली होती। त्यानंतर यंत्रणा हादरली आणि अखेर विकास गोगावले 23 जानेवारीला अचानक पोलिसांसमोर हजर झाले। पोलिसांनी त्यांना कोर्टातही हजर केलं। तेव्हा कोर्टानं विकास भरत गोगावले यांना 2 दिवसांच्या पोलीस कोठडीत पाठवले। हे सगळं प्रकरण नेमकं काय आणि मागच्या 2 दिवसात काय घडलंय हेच या रिपोर्ट मधून सविस्तर जाणून घेऊ। भरत गोगावले यांचा मुलगा विकास गोगावले, पुतण्या महेश गोगावले यांच्यासह माजी आमदार माणिक जगताप यांचे पुत्र आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते श्रेयांश जगताप यांच्यावरही गुन्हा दाखल झाला होता। या प्रकरणी भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश कोर्टानं सरकारला दिले होते। महाड प्रकरणी मंत्र्यांच्या मुलासह इतर आरोपींना पकडण्यात पोलिसांना अपयश आलंय। सरकार कोणालाही 24 तासात अटक करू शकतं, पण जेव्हा त्यांना अटक करायची नसते तेव्हा ते अशी प्रतिज्ञापत्र सादर करतात, अशा शब्दात उच्च न्यायालयानं फटकारलं। यावेळी आपला मुलगा फरार नसून आपल्या संपर्कात असल्याचं भरत गोगावलेंचं वक्तव्य मुंबई उच्च न्यायालयाच्या समोर येताच अद्याप गोगावलेंचा जबाब का घेण्यात आला नाही, असा सवाल राज्य सरकारला करण्यात आला होता। मुलगा बेपत्ता असल्याबद्दल त्यांचा देखील जबाब नोंदवा, हे सांगायला देखील न्यायालय विसरलं नव्हतं। गुन्हे करून मंत्र्यांची मुलं मोकाट फिरतात, ते मंत्र्यांच्या संपर्कात असतात पण पोलिसांना सापडत नाहीत आणि तरीही मंत्री मात्र खुशाल मंत्रिमंडळात बसतात। राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राहिली की नाही, असा सवालही न्यायालयानं उपस्थित केला होता। त्यानंतर भरत गोगावले हे 26 जानेवारीला ध्वजारोहण करणार असल्याचं देखील न्यायालयानं यावेळी निदर्शनास आणून दिलं। त्यामुळे गोगावलेंचं ध्वजारोहणही अडचणीत आलंय का, असा प्रश्न काल उपस्थित झाला होता। 22 जानेवारीला कोर्टानं या प्रकरणात हे ताशेरे ओढले। त्यानंतर 23 जानेवारीला म्हणजे अगदी एकाच दिवसात मोठ्या घडामोडी घडल्या। विकास भरत गोगावले पोलिसांना शरण आले। पोलिसांनी लगेचच त्यांना कोर्टात हजर केलं। तेव्हा कोर्टानं त्यांना 2 दिवसांच्या पोलीस कोठडीत पाठवले। महाड मधलं हे प्रकरण नेमकं काय होतं ते सुद्धा सविस्तर समजून घेऊ। महाड नगर परिषदेच्या निवडणुकीत मतदानादरम्यान नवे नगर परिसरात तणाव उसळला होता। विकास गोगावले आणि सुशांत जाबरे समर्थक आमने सामने आले आणि तुफान हाणामारी झाली होती। प्राथमिक माहितीनुसार सुशांत जाबरे आणि त्यांच्या अंगरक्षकाला विकास गोगावले आणि त्यांच्या समर्थकांनी मारहाण केली होती। जाबरे समर्थकांच्या अनेक गाड्यांची सुद्धा तोडफोड करण्यात आली। ही बाचाबाची सुरू असताना सुशांत जाबरे यांच्या समर्थकांनी विकास गोगावले यांना रिव्हॉल्वर दाखवल्याची चर्चा झाली होती। त्यानंतर विकास गोगावले हेच स्वतः रिव्हॉल्वर घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचल्याची ही माहिती समोर आली होती। या घटनेमुळे महाडमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। त्यानंतर दोन्ही बाजूंनी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले होते। मात्र आरोपींचे अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आल्यानंतर हे सगळे आरोपी फरार झाले होते। तेव्हापासून विकास गोगावले यांना अटक करण्यास पोलिसांना अपयश आलं होतं आणि एकूणच त्यावरच कोर्टाने हे सगळे ताशेरे ओढले होते। आणि त्यानंतर दुसऱ्याच दिवशी विकास गोगावले हे हजर झालेत आणि कोर्टानं त्यांना पोलीस कोठडीतही पाठवले। एकूणच या सगळ्या प्रकरणावर तुम्हाला नेमकं काय वाटतंय ते नक्की कमेंटमध्ये लिहा आणि अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत पाहत रहा।